काय मला काम तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे जाखले. हे ॲक्च्युअलमध्ये माझंच गाव आहे आणि माझ्याच गावातला एक आवलिया म्हणजे असा आवलिया. आता तुमच्या संग जर जास्त वेळ बोलत बसलो तर तुम्ही माझं बोलणं आहे काय कट्टाळशीला अशी ती जी आहे. डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते, आणि ते झाल्यानंतर आपण बोलू, त्याची मुलाखत तर आपण घेणारच आहे. पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचा आणि ह्या भावासाठी व्हिडिओला लाईक करायचा. मंडळी, हे आहे आमच्या भावाचं घर, वैभव मिसाळ. त्या भावाचं नाव आहे बघा, उभारला बघा, भावाचं नाव वैभव मिसाळ आणि हा त्याचा मित्र रोहित. मागल्या एका व्हिडिओमध्ये आलो फॅनच्या भेटीला. हा रोहित माझा फॅन आहे. आता भावाची ही चौकट घराचं आहे, ठीक आहे, आणि चौकटीवरच बघायची. भाऊ काय करतोय, कसा काय आहे, याचा दिनचर्या कशी आहे, आता आपण ऐकणारच आहे. पण दुसरी एक त्यानं असं हे केलंय, हे बघा. नाही हा आहे तो भाऊ, तुम्हाला जे आत्ता मी सांगितलं तो. हे आहे आपल्या वैभवचं घर. हे काश्य थाळी मसाज. हे सागर मिसाळ, वैभव मिसाळ यांचा भाऊ. जेवा जेवा. नमस्कार सागर. नमस्कार. नमस्कार रोहित. नमस्कार. नमस्कार. कसं आहे? आहे बरं आहे सगळं? बरं आहे. तर आत्ता जे मंडळी मी तुम्हाला सांगितलं, तो हा सागर मिसाळ याचा भाऊ वैभव मिसाळ, जो की आज आपल्यात नाही आहे. वाईट वाटतं या गोष्टीचं, पण भाऊ भावासाठी कसा असावा. एक स्वप्न होतं भावाचं की मी हे करणार, आणि भावाची इच्छा आणि ह्याची इच्छा दोघांचं मिळून त्यांनी दोघांनी भावाभावानी कष्ट केलं, सगळं केलं. पण आता एक महाराजांची मूर्ती बदल, ते आता आपण सागरची आता आपण जरा बोलणार आहे 2 मिनटं. जरा ऐका तुम्ही बरं का मंडळी, म्हणजे असं व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका. ते ऐकलं तर खरोखर याची प्रेरणा घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही सागर, मला सांग, ही महाराजांची मूर्ती जी बाहेर बसवलीस तू, हे कसं काय, म्हणजे तुझ्या मनात कसं काय आलं? आपली एक भावाची इच्छा होती. भाऊ आपला चित्रकार होता. चित्रकार होता. बरं बरं. हा, ते आपला भाऊ ह्या जगात नाही, आज नाही आपल्यासोबत. ठीक आहे. सोबत नाही. त्याचे एक स्टाईल म्हणून चित्रकला भावाची आठवणी येत्या म्हणून सारखी. आणि पहिल्यापासून आम्हाला हितो आहे बाबा, पहिल्यापासून. सागर, आता तू भावासाठी सगळं केलेस, तुझ्यासाठी पण तू केलंस, तुझी पण इच्छा होतीच. तर आता मला सांग, ह्या मूर्ती आणायला खर्च किती आला तुला? 1,35,000 सगळा 1,35,000. कसा कसा सांग मला. मूर्ती आणण्यापासून हा, ती वाजा म्हणा, रथ म्हणा, म्हणजे रथात मेंढ हा, सगळा तेवढा खर्च आला. एवढ्यातनं सगळा खर्च आलाय. पुढचं म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे करायचं. सगळं. मला ह्याच्या अगोदरचे, आता तू सध्या काम काय करतोस ते मला सांग. सध्या मी आता ऊसतोडी मजुरी काम करतोय. ऊसतोड मजूर आहेस काय? ऊसतोडी बरं. हा, मजुरी.
त्यातनं पुन्हा माझा आधी व्यवसाय मशाचं पहिल्यापासून आपल्याला जरा ती हे आहे ट्रेनिंग आहे. पुन्हा कास्थाळी मशा सेंटर हा. आता आपण या 2-3 वर्षात काढलेला आहे. काढलेला आहे. काढलेला आहे. गेली 10-15 वर्ष झाले ऊस मजुरी आपण काम करतो. ऊसमजूर म्हणून काम करतो. काम करतो तेवढ्यात ही सगळं आता डेव्हलपमेंट आपण या धंद्यावर केले. केलंय. हाताच्या पोटावर. हाताच्या पोटावरचं आहे सगळं. वडील वाळून 30 वर्ष झाले. वडील वरले त्यावेळी केवढा होतास? तू 10-12 वर्षाचा होतो. 10-12 वर्षाचा 10-12 होता. वर्षाचा होतो. भाऊ तुम्ही आणि आईनं तुम्हाला जतन केलं. जतन केलं म्हणजे हो, कष्ट आहे. करून आहे ना, होय, मोठं मोठं केलं. रानाचं मोठं केलं. लहानाचं मोठं मोठं केलं. केलं. आई आता काय करते? आई आता शेतात जाते. शेतात म्हणजे स्वतः शेत आहे? नाही नाही बाई शेतात जाते. दुसऱ्या म्हणजे रोजगाराला रोजगारला जाते. भांगला जाते. बांगला. हम्म. बरं मला सांग की ही महाराजांची मूर्ती जी बसवायची होती हम्म. आणि घरी आणायची घरी आणायची. ही म्हणजे कसं काय तुझ्या डोक्यात आला विषय? डोक्यात म्हणजे कसं आपला भाऊ चित्रकार होता आधी. हम्म. त्यात माझं घर बांधून आता 3-4 वर्ष झालं. त्यात जरा मागं पुढे जरा पैसे कमी पडलं. आम्ही तेव्हाच नियोजन केलं. हम्म. पण तेव्हा ते घडलं नाही. हम्म. म्हणजे आपल्याला घडलं नाही. घडलं नाही, हा. पैसे जरा कमी पडलं. पण आपला विचार होता पहिल्यापासून आपली लहानपणापासून जरा ती श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. हा, हा, श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. मग भाव आपला चित्रकार होता त्याची एक आठवण म्हणून हम्म. आपण ही स्थायिक केली मूर्ती जाकले गावात. मग आता तू ऊसतोड मजूर म्हणतोय. होय वस्तूमधून मूर्ती केवढीची 1.5-1.25 लाख रुपये खर्च आला. खर्च आला. हे पैशाचं नियोजन कसं लावलंस मला सांग? पैशाचं नियोजन मी लावलं. मग आता हे जरा मी धंदा एक 2-3 वर्ष मशात मग पैशाचं कसं केलं म्हणलास? पैसे जरा साठवलं आम्ही. भावाभावाने? हा बर. भावा नाही एकट्याने. एकट्यानं. हा, एकटं भाऊ लहानच होता ना ते. होय. हा. हळूहळू पैसे साठवलं. पैसे साठवून पण आधी आमच्या डोक्यात आला असं करायचं. आणि आम्ही आता मूर्ती स्थायिक केली मूर्ती स्थायिक केली. जाकले गावात. सागर मग ह्याच्या अगोदर कुठं राहायला होतास तू? आम्ही इथंच होतो. पहिली झोपडी होती आपली. झोपडी होती हा, काय? झोपडी होती. झोपडीत राहत हा, होतो. झोपडी राहत होतो आपण. हा. मग हे आता महाराजांचं म्हणजे एवढं कसं काय म्हणजे असं? आमची पहिली परिस्थिती जरा गरीब होती. पुन्हा आम्हाला कोण घ्यायचं नाही. कशात? शिवजयंतीच्या कार्यक्रमात? कार्यक्रमात घ्यायची नाही. हा. खायला अन्न नसायचं आम्हाला. पहिलं परिस्थिती लई गरीब आमची. हा. हा. लई गरीब म्हणजे अत्यंत गरीब. हा. अंगावर कपडे घालायला नसायची. हा. आई आमची बांगला असायची. त्यातनं आम्ही हालातनं मग आम्ही विचार केला आपल्या जाग्यात एक महाराजांची मूर्ती आपण स्वतः हम्म. स्थायिक करायची. त्या स्थायिक मध्ये आमचा आत्ता भाऊ नाही. सध्या माझा भाऊ नाही. म्हणजे भावाची कमतरता हा, आहे तुझ्याकडे. भावाची ती काय कुणालाही एकदा गेला की माणूस गेला रे. गेला. पण भावाचीच भाऊच आता भावाची इच्छा पुरी केलीस केली. आणि तुझी इच्छा पुरी झाली आज. झाले. म्हणजे कोण तुम्हाला असं शिवजयंतीच्या कार्यक्रमाला घेत नव्हतं म्हणून हो. जिद्दीला पेटून तुम्ही म्हणजे तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कोण घेत नव्हतं घेत का असं म्हणजे काय नाही प्रॉब्लेम? परिस्थिती नव्हती तेव्हा. हम्म. परिस्थिती नव्हती त्यामुळे माणसं कोण म्हणजे शिवदेवीची म्हणा ती घ्यायची. मग आमच्या भाऊ काय म्हणला आपण आता मी चित्र काढते. दादा म्हणायचे मला भाऊ माझा. हा. त्यापेक्षा आपण स्वतः स्थापना करायची. आपलं कोणाच्या जाय जायला नाही काय नाही. आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला सगळ्यांनी हात टिकले. हा ठीक आपल्या दारातच घ्यायची आणि सगळी आपल्याच दारातली मूर्ती होय. बघायला आली पाहिजे. बघायला पाहिजे. वा वा वा. एक इच्छा तुझ्या होती पूर्ण. खरंच सागर तुझ्या आणि तुझ्या भावाच्या जिद्दीला सलाम आहे बरं का. खरोखर सलाम आहे तुझ्या भावाच्या जिद्दीला. मला सांग की आता मला एक सांग. हम्म. आता तू तुझ्या दारात आता आपल्या महाराजांची मूर्ती मिळाली म्हणजे आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे. पर्ण भाग्य होय. परम भाग्य आहे की आपण जिथं आपले महाराज येऊन गेलेत, येऊन गेले. हा. येऊन गेले, जिथं राहिले, जिथं वावरले गावावर. त्या ठिकाणी आपण जन्माला आलो. जन्माला आलो. हे आपलं सगळ्यांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. भाग्य आहे भाग्य. आणि प्रत्येकाच्या डोक्यात हा विषय असला पाहिजे. असला पाहिजे बरोबर. महाराजांच्या जयंती दिवशी काय करायचं त्यापेक्षा महाराजांचा एक विचार घेऊन जर पुढे जर आपण चाललं तर महाराजांच्या आत्म्याला शांती मिळेल असं समजून प्रत्येकानं चालावं असं एक वाटतंय. मग आता तुझं काय ह्याच्या पुढे आणि काय तू असं मनात काय आता एक तर जिद्द तू पुरी केलायस. केली. आपलं एक तत्व आहे. पन्हाळ तालुक्यात आपलं गाव जाकले. हा. पन्हाळ तालुक्यात जर तर माझा असा विचार आहे आपल्या दारात मूर्ती आल्या महाराजांची तर माझी एक इच्छा आहे प्रत्येक गावात असं सरपंच एक व्हावा. एक गाव म्हणजे तुझा संकल्प आहे. सरपंच आहे. तू संकल्प केलायस. केलाय. कधी केलायस? काल शिवजयंती दिवशी. माझी एक इच्छा आहे. शिवजयंती दिवशी तू संकल्प केलायस की गाव तिथं महाराजांची मूर्ती. हा संकल्प तू केलायस केलाय. आणि तुझा संकल्प खरोखर पुरा होणार बघ.
कोणी नाही मदतीला आलं तर महाराज नक्की तुझ्या मदतीला येतील. जरा माणसाने जरा मदत करावी या गोष्टीवर. हा, ज्या गावात तू जाणार तिथं त्यांच्याशी बोलून किंवा हे करून ते लोक नक्की मदत करतील. मदत करावी. म्हणजे मंडळी, हे सागरची इच्छा अशी आहे की गाव तिथं महाराजांची मूर्ती, जिथं गाव आहे म्हणजे आमचं पन्हाळा तालुका कोल्हापूर जिल्हा, पण जिथं गाव आहे तिथं महाराजांची मूर्ती झाली पाहिजे. प्रत्येक गावात एक महाराजांची मूर्ती झाली पाहिजे, हा या सागरचा संकल्प आहे. तर त्याच्या संकल्पाला तिची अशी इच्छा आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोकांनी त्याला साथ द्यावी ते करायला. तोही 100% त्याचे प्रयत्न करणार मला म्हणला आहे. म्हणजे आता कसं आहे, जरा बोलायला पण जरा हा होतोय, म्हणजे आता व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर जरा बोलायला त्याला अवघड होतोय. म्हणजे ह्याच्या अगोदर कधी बोलला नाहीस कॅमेऱ्यासमोर का? याच्या अगोदर कधी काय बोलण्याचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं आणि आपल्या मनातली जिद्द भली आणि आपल्या इच्छा भल्या, अशा विचारांचा हा सागर आपला आहे. आणि त्यामुळं कधी योगायोग आला नाही, मग ते तुम्हीच बोला तुम्हीच बोला आणि माझ्यातर्फे तुम्ही सांगा. तर मी सांगतो मंडळी तुम्हाला की गाव तिथं महाराजांची मूर्ती तर करायचा याचा संकल्प आहे. शक्य तितकी मदत करा. आणि हा म्हणजे ह्याचं यानं केलं आहे सगळं. फक्त परगावात जे करणार आहे, ज्या गावात करणार आहे की नाही त्या गावातल्या लोकांनी मदत करावी. आणि हा मंडळी व्हिडिओ एवढा व्हायरल करा का नाही, भरपूर व्हायरल करा. प्रश्न आपल्या महाराजांच्या अस्मितेचा आहे आणि महाराजांसाठी काहीतरी एका आपल्या भावानं पाऊल उचललं आहे, जे आपण तिथंपर्यंत जाऊन विचार करू शकत नाही की आपला जॉब, आपलं घर, आपलं हे ते ह्यातच आपण गुरफटून पडलो आहे. पण एक नेक्स्ट लेवल, त्याचंही घर आहे, आता तुम्हाला दाखवलं, त्याचंही घर आहे, त्याचंही सगळं आहे, पण त्यातनं सुद्धा त्याच्या मनात जिद्द बघा महाराज किती आहे. नक्की हा व्हिडिओ ह्या भावासाठी लाईक करायचा आणि इतका शेअर करायचा. मला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, कारण शेअर इतका करा की नाही की प्रत्येक मनामनात महाराज पोचले पाहिजेत. प्रत्येक मनात महाराज पोचले पाहिजेत. भरपूर शेअर करा आणि आपल्या भावाला मदत करूया. मला पण जेवढी शक्य आहे की नाही तेवढी मदत मी या सागरला करीन. आज मी मीडियात पुढं सांगतो, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सागरला मदत करीन. पण बघा आता सागर, मला तुझं संपूर्ण नाव आणि नंबर सांग. सागर राजाराम मिसाळ, जाकले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. नंबर सांग, मोबाईल नंबर. 8262 8262 मंडळी, ही मूर्ती, हा मूर्तिकाराला पण थोडंफार श्रेय द्यायला लागणारच की आपल्याला, असं कसं म्हणताय. तर ही मूर्ती आणली बघा, ओंकार अरविंद बावडे, बापट कॅम्प कोल्हापूर, महालक्ष्मी आर्ट्स बापट कॅम्प कोल्हापूर. त्यांचा नंबर आहे 9284127523. मूर्तिकार आहे, खूप म्हणजे अतिशय चांगला मूर्तिकार आहे. एकदा मी त्यांचा नंबर इथं मेन्शन करतो स्क्रीनला, बघा एकदा. साहेब गाव कुठलं? भैरेवाडी. भैरेवाडी. कुठे जॉबला आहे? बँकेत जॉबला. इकडे कसं काय? आपले मित्र आहेत, मला कळालं की मूर्ती आणली, मग ते मूर्ती दर्शन घ्यायसाठी आपल्याला. मूर्ती दर्शन घ्यायसाठी आलं होतं. बरोबर, भावानं लय कष्टाने केले बरं का? केलं बरं का भावानं दर्शन घ्यायसाठी. चेष्टा नाही, एवढा ऊसतोड कामगारांनी स्वतःच्या खर्चानं ₹1,00,000-1,00,000 खर्च करायचा. माहिती आहे मला. आपण एवढा आता मी जॉब करते, तुम्ही जॉब करते, हाय शक्य आपल्याला शक्य नाही. ते वेळच असायला लागते त्याला, छंद आणि वेळ पण असायला लागते. तर भावाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे बरं काय. आणि आम्ही असं म्हणतोय की त्यानं संकल्प केलाय बरं का, की जिथं गाव तिथं महाराजांची मूर्ती. ह्यातल्या लोकांनी पण याला सपोर्ट करायला पाहिजे आपल्याला. आपण जेवढं जमते तेवढं आपण यासाठी करूया, सगळं व्यवस्थित करूया.